वटपौर्णिमा विशेष कथा सती सावित्रीची। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते आणि या महिन्यामध्ये 29 जून रोजी आलेली आहे वटपौर्णिमा। या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल उपवास करतात। परंतु वटपौर्णिमेची सुरुवात कशी झाली, कोणी केली हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया। एकदा देवी पार्वती भगवान शंकरांसोबत बसलेली असताना तिने ब्रह्माजींच्या प्रिय सावित्री देवीचे चरित्र सांगण्याचा हट्ट धरला। या व्रताचे महत्त्व, त्याचा इतिहास आणि हे स्त्रियांनी हे व्रत का करावे असे तिने विचारले। भगवान शंकर म्हणाले, हे देवी, प्रभास परिसरात वसलेल्या सावित्रीच्या विलक्षण पात्राबद्दल सांगतो। राजकुमारी सावित्रीने उत्तमरित्या वटसावित्रीचे हे व्रत पाहिले होते आणि हे व्रत प्रत्येकाने पाळावे, यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होत असते। सुरुवात करूया सावित्रीच्या जन्मापासून। भद्र राज्याच्या निपुत्रिक राजा अश्वपती याने 18 वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री हिच्या प्रार्थनेसाठी लाखो यज्ञ केले होते। सावित्री देवी प्रसन्न होऊन तिने त्यांना वरदान मागण्यास सांगितले। अश्वपतीने आपल्या वंशाचा विस्तार करण्यासाठी अनेक पुत्रांचे वरदान मागितले। त्यावर देवीने सांगितले की तुम्हाला मुलगी होईल। काही काळानंतर राजाची पहिली राणी मलावाची राजकन्या गरोदर राहिली आणि तिने एक गोड मुलीला जन्म दिला। सावित्री देवीच्या नावावरून तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले। सावित्री ही दिसायला सुंदर आणि ऊर्जेने भरलेली स्वर्गीय कन्या म्हणून ओळखली जाऊ लागली। तिचे लग्न जमत नसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला स्वतःहून योग्य नवरा निवडण्यास सांगितले। राज्यातील मंत्र्यांसमवेत तिने सुवर्ण रथावरून शोध सुरू केला। मद्राला परतल्यावर सावित्रीने वडील नारद ऋषींसोबत बसलेले दिसले। त्यावेळी तिने वडिलांना सांगितले की सत्यवान नावाच्या एका निर्वासित राजपुत्राला नवरा म्हणून निवडले आहे, जो शाल्वराजाच्या द्युम्नसेन नावाच्या आंधळ्या राजाचा मुलगा आहे। द्युम्नसेनला त्याच्या शत्रूने राज्यातून हकलवून दिले असून पत्नी आणि मुलासह ते वनवासाचे जीवन जगत आहेत। नारद मुनींनी सांगितले की सावित्री, तू हुशार, नीतिमान, उदार आणि देखणी असलीस तरी एका वाईट व्यक्तीच्या जोडीदार म्हणून का निवडले केलीस? सत्यवानाचा 1 वर्षात मृत्यू होणार आहे। वेगळा पती निवडण्याचा वडिलांच्या विनंतीवरून प्रतिसाद न देता सावित्रीने ठामपणे सांगितले की तिने आपले मन बनवले आहे। नारदांनी सावित्रीच्या निर्णयाशी सहमती व्यक्त केल्यानंतर अश्वपतीने आपल्या मुलीच्या निवडीस संमती दिली। अश्वपतीने द्युम्नसेनजवळ सावित्री आणि सत्यवानाच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला। सावित्री आणि सत्यवान यांचा लवकरच विवाह झाला। लग्नानंतर सावित्रीने संन्यास धारण करून सासू सासरे आणि नवऱ्यासोबत आनंदाने जगू लागले आपले जीवन। सत्यवानाच्या मृत्यूबद्दल सावित्रीला आधीपासून माहीत असल्याने तिने मृत्यूच्या 3 दिवस आधी व्रत पाळण्यास सुरुवात केली। कठोर पथ्ये पाळल्यामुळे तिचे सासू सासरे चिंतेत पडले होते। सावित्रीने सांगितले की तपस्या करण्याची शपथ मी घेतली आहे। पतीच्या मृत्यूच्या दिवशी सावित्रीने अग्नीला नमस्कार करून ब्राह्मणांना नमस्कार केला आणि तिचे व्रत पूर्ण केले। सत्यवान लाकूड तोडायला गेला असताना सावित्रीही त्याच्यासोबत गेली होती। सत्यवान थकल्यामुळे त्याने सावित्रीच्या मांडीवर डोके टेकवले। त्याच वेळी यमदेवता सत्यवानाचे प्राण घेऊन जाताना तिला दिसले। सावित्रीने यमाचा पाठलाग करत पतीचे प्राण परत करण्यास सांगितले, परंतु यमाने या गोष्टीला नकार दिला। तिने धर्माचे पालन करण्याचे महत्त्व, त्यानंतर सद्गुरूंचा सहवास, करुणेची नीतिमत्ता, सद्गुणींची विश्वासार्हता आणि शेवटी सद्गुणींचे आचरण यावर चर्चा केली। यावर यमदेवता प्रसन्न होऊन त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून दुसरा कोणताही वरदान मागण्यास सांगितले। त्यावेळी तिने सासरेची दृष्टी परत यावी आणि गेलेले राज्य परत मिळावे हा पहिले वरदान मागितले। दुसरा वरदान 100 पुत्रांचे वरदान तिने मागितले आणि शेवटचे वरदान म्हणजे यमराज ऐकून देखील थक्क झाले, कारण शेवटचे वरदान होते यमराजाला तिने सांगितले सत्यवानाला पुनर्जीवित करावे लागेल आणि अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळावा। ही घटना वडाच्या झाडावर जवळच घडली होती। आता यमदेवांनी अखंड सौभाग्य प्राप्तीचा आणि 100 पुत्रांचं वरदान दिल्यामुळे त्यांना सत्यवानाचे प्राण तिला परत करावेच लागले। ही घटना वडाच्या झाडाजवळ झाली होती बरं का। वडाच्या झाडात अक्षरशः त्रिमूर्तीचा वास आहे आणि हे झाड दीर्घायुष्य आहे, त्यामुळे याला अक्षयवत असेही म्हणतात। सावित्रीच्या अखंड तपश्चर्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी तिला आशीर्वाद दिला होता। त्यामुळे सावित्रीची आणि सत्यवानाची कथा अत्यंत सुंदर कथा आहे आणि जो कोणी हे वट सावित्रीचे व्रत अत्यंत श्रद्धेने करतो त्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होतेच आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील नांदते। त्यामुळे प्रत्येकाने हे वट सावित्रीचे व्रत करायला अजिबात चुकायचं नाही आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।